झाला एसटी आरक्षणामध्ये समावेश करा ही माझी 2023 पासून मागणी आहे। माझ्या समाजाला कुठल्याही पद्धतीचा 2.5 मध्ये या आरक्षणामध्ये कुठलाही फायदा होत नाही, ना शैक्षणिक होत नाही, ना कुठलाच होत नाही। माझा समाज हा अल्प आहे आणि अल्प असल्यामुळे माझ्या समाजाची आजपर्यंत कोणी दखल घेतली नाही, परंतु आम्ही पण जागे झालेलो आहोत। आमचा हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्हाला आरक्षण देण्यात यावं ही आमची सर्वांची एक मताने मागणी आहे। महाराष्ट्रातून सर्व गोसावी समाज हा संघटित झालेला आहे, त्यामुळे सरकारला एक आम्ही आवाहन करतो की बाबा या सरकारने गोसावी समाजाला आता एसटी आरक्षण लागू करावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि लवकरच आम्ही सर्व मिळून मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहोत। पुढे जर लवकरात लवकर तुमची मागणी मान्य झाली पुढे काय आंदोलन? जर आमची दखल घेण्यात आली नाही तर आम्ही गोसावी समाज हा महाराष्ट्रातील सर्व समाज मिळून आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू, सरकारला आमची दखल घेण्यास भाग पाडू, एवढं मी आपल्याला सांगतो। दशनाम गोसावी समाजाचा जर इतिहास पाहायला गेलो आपण सर, तर संपूर्ण देशातच नाही तर विश्वाच्या पाठीवरती अगदी कान्याकोपऱ्यामध्ये विश्वाच्या दशनाम गोसावी समाज विखुरलेला आहे। आणि विशेष करून या देशासाठी, विश्वासाठी, प्रत्येक या ठिकाणं मानवासाठी दशनाम गोसावी समाजाचं खूप मोठं योगदान आहे। सर्व क्षेत्रामध्ये दशनाम गोसावी समाजाने आपलं दिव्य दिलेलं आहे आणि आज एवढं असताना सुद्धा सुंदर असा या ठिकाणं या समाजाचा इतिहास असताना आज वर्तमानामध्ये मात्र दशनाम गोसावी समाजाला अगदी हालाखीचे दिवस आलेले आहेत, अगदी पडतीचे दिवस आलेले आहेत। शिक्षणाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, विविध गोष्टींचे प्रश्न असतील, प्रत्येक ठिकाणी दशनाम गोसावी समाजाला आज झटावं लागत आहे। अर्थात खूप असं या ठिकाणं म्हणजे स्वतः समाजासाठी या ठिकाणं त्याला तळमळावं लागतंय। आज या ठिकाणी आमची अशी मागणी आहे सरकारकडे की एसटी प्रवर्गामध्ये आमचा समावेश करून या ठिकाणी आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते जर नाही मिळालं आता यावेळेला तर आम्ही तळागाळामध्ये जाऊन अगदी शेवटच्या माणसापर्यंत जाऊन समाजाला एकत्रित करू आणि सर्वतोपरी जे काही आरक्षण मिळवण्यासाठी करता येईल त्याच्यासाठी संपूर्ण जीव देण्याची, अगदी दिव्यता या ठिकाणी देण्याची संपूर्ण या ठिकाणी आम्ही तयार करू। सर्व रीतीने या ठिकाणी आम्ही आरक्षण मिळवण्यासाठी शेवटच्या श्वासासाठी आता गोसावी समाज प्रयत्न करेल। हाच आमचा या ठिकाणी आजचा उद्देश ठरलेला आहे।